नमस्कार. माधव मुंडेचा सर्वांना नमस्कार. कडक खबर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत नांदेड महानगरपालिकेच्या वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका राजश्रीताई राक्षसमारे आहेत आणि महिला दिनाचं औचित्य साधून आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. ताई, आपल्याबद्दल काय सांगाल? थँक्यू सर. सर्वांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा हा जागतिक महिला दिनाचा दिवस आहे तो फक्त महिलांचा गौरव करण्याचा दिवस नसून जे स्त्रीमुक्तीसाठी लढलेले जे मोठे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तींना अभिवादन करण्याचा दिवस आहे. खरं तर सावित्रीबाई फुलेने तेव्हा शाळा सुरू केलीच नसती तर आजच्या महिला ह्या तेव्हापासून ते आतापर्यंत फक्त आपल्याला गौरव थापताना दिसले असते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीसाठी जे काही लढा दिलेला आहे त्यांच्यामुळे आजच्या महिला हे घरापासून ते आकाशात विमान उडवताना दिसत आहेत. तर त्यांच्यामुळे आज मी सुद्धा एक नगरसेविका म्हणून तुमच्या पुढे बसलेली दिसत आहे. तर सर्वप्रथम शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जे कोणी ते प्राशन करील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. त्याच्यामुळे सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे आणि सर्वांनी सगळ्यांना सहकार्य केलं पाहिजे. महिला ही घरच्यांच्या पाठीचा कणा असून ती सर्व आज देश सांभाळताना दिसत आहे सर्वांना. आपले राजकारणामध्ये प्रेरणास्थान कोण आहेत आपले? बाळासाहेब आंबेडकर. अच्छा, त्यांच्याबद्दल काय आठवण तुमच्याकडे आहे? पहिली भेट किंवा काय? मी प्रकाश आंबेडकरांना सर्वात पहिलं कुठे भेटले होते तेव्हा त्यांची जास्त मला ओळख नव्हती, पण तेव्हा मी त्यांना भेटले होते 2017 मध्ये पुण्याला मानगाव येथे त्यांनी आले होते. अण्णाभाऊ साठे स्मारक आहे ना, तिथे आले होते त्यांनी. तेव्हा तेवढी ओळख नव्हती, पण जेव्हा मला नंतर कळलं की मी सर्वात प्रथम तिथे भेटलेले होते, नंतर त्यांच्याबद्दल आता थोडं थोडं कळायला लागलं. आणि त्याच्यानंतर आता ज्यांनी ते निवडणुकीसाठी आमच्या प्रचारात आले होते भाषणासाठी तेव्हा. ताई, आपल्या वार्डमध्ये बहुसंख्य महिला आहेत आणि तुम्ही पण महिला आहेत, तर येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्ही महिलांसाठी काही विशेष योजना किंवा काही राबवणार आहेत का महिलांसाठी? हो, महिलांच्या समस्याच एवढ्या आहेत की त्यांच्यासाठी नवीन काहीतरी करण्याची आमच्याकडे खूप इच्छा आहे आणि त्यांच्या मागण्या पण आहेत आमच्याकडून खूप साऱ्या. तर त्यांना सर्वात प्रथम तर त्यांना असं वाटतंय की आमच्या लेकरांना एक आरोग्यदायी जीवन जगता यावं, स्वच्छ पाणी यावं नळाला रोज, रस्त्यावरची घाण हे सगळं नेण्यासाठी रोज कचऱ्याची गाडी यावी, ते त्यांना रोज रस्त्यावर दिवाबत्तीची सोय असावी, खेळण्यासाठी लेकरांसाठी एक जागा असावी चांगली जिथे त्यांच्या लेकरांना खेळता यावे, शिक्षणासाठी चांगली सोय असावी, शाळा असावी आमच्या नगरामध्ये, एक छोटासा नगरपालिकेचं एक आम्ही इथं हॉस्पिटल काढणार आहे इथल्या स्थानिक लोकांसाठी जास्त दूर जाण्याची गरज पडू नये म्हणून. ऐनवेळी असं काम पडलं तर लगेच आपल्या जवळ एक हॉस्पिटल आहे, त्याच्यासाठी आम्ही एक त्यांच्यासाठी हॉस्पिटल इथे काढण्याची गरज आहे आम्हाला. अच्छा ताई, राजकारणामध्ये येण्याचा निर्णय कसा झाला आणि तुमची सासरची आणि तुमची घरची मंडळी तुम्हाला कसं सपोर्ट करते त्याबद्दल काय सांगा? राजकारणामध्ये सासरच्या आणि घरच्या माझ्या लोकांचा सगळ्यांचा मला खूप मोठा सपोर्ट होता आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर हजबंड, त्यांची कामगिरी सगळ्यात चांगली होती. त्यांच्या कामगिरीकडे बघूनच त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला होता प्रशांत दादांनी आमच्या. आणि वार्ड क्रमांक 7 मध्ये हे चारही पण पॅनल वंचितच पाहिजे असा पण त्यांचा खूप मोठा निर्णय होता आणि ते निर्णय त्यांचा बरोबरच निघाला आणि पूर्ण पॅनल आमचं वंचितच आलं. आणि त्यासाठी त्यांनी म्हणलं की इथं एक महिला पाहिजे तुमच्या नगरामध्ये. नेहमी इथं पुरुषच आलेले आहेत आणि पुरुष जास्त करून महिलांच्या समस्याकडे लक्ष देतच नाहीत, तर इथं एक महिला पाहिजे असा एक निर्णय होता दादांचा. आणि त्यामुळे त्यांनी मला थांबायला लावले. एका शब्दात सांगल्याबद्दल घरच्यांनी ऐकले पण आणि समोर केलं मला आणि त्यांनी पण प्रचारात खूप मदत केली. ते खूप माझ्या पाठीमागं होते, सपोर्ट होता खूप घरच्यांचा, माझ्या सासरवाडीकडच्या लोकांचा पण. आणि ताई, शेवटचा प्रश्न, तुम्हाला बघून जे राजकारणामध्ये येणाऱ्या नवयुवती आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा राजकारणाबद्दल? राजकारणात तर सर्वांनाच यावं असं वाटतंय, पण राजकारणाचे पण काही नियम असतात, काही कायदे असतात.
काही करण्याच्या जे इच्छा असतात सगळ्यांना नवीन नवीन, ते त्यांनी म्हणजे फक्त राजकारणात येऊन फक्त आपलंच काहीतरी भलं करू नये तर लोकांसाठी सर्वप्रथम काहीतरी केलं पाहिजे. मला वाटतं असं, म्हणजे लोकांचं काहीतरी आपण निवडणूक याच्यासाठीच राहते की आपल्याला लोकांच्या समस्या आपल्यापर्यंत येतात, पण काही काही लोक ते पूर्ण करतच नाहीत. मग आपल्या मनात जे आहे ते मनातच राहून चालले. सर्वप्रथम आपल्या समस्या मांडायच्या, नंतर राजकारणात आल्याबद्दल त्यावर विषय सर्वांपुढे ठेवायला पाहिजे आणि त्याची एक पूर्ण करण्याची इच्छा मनात असली पाहिजे आणि ते काम त्यांनी करायला पाऊल पुढे उचललं पाहिजे सर्वांनी आणि सर्वांना सपोर्ट केला पाहिजे त्यांना सर्वप्रथम तर. धन्यवाद ताई, तुम्ही वेळेतला वेळ काढून कडक खबर न्यूज चॅनलला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आगामी तुमच्या भविष्यासाठी कडक खबर न्यूज चॅनलकडून शुभेच्छा. थँक्यू.